आता जे सावंतवाडी काठीचा रस्ता आहे का ती एकदम क्वालिटी व्हायला लागला बरं का, त्यामुळे धुळ्याचा आपला प्रश्न मिटणार आहे असं वाटायला लागले. आला बे एकदाचं कामावर, पण विषय काय माहिती का, मी एकटाच इथं काम करणार आहे आणि निघून जाणार आहे इथनं. मला लय टेन्शन यायला लागले. आणायला म्हणलं मला पाईप बिप सगळी माप बिप टाकून दे म्हणलं, त्याशिवाय काय तू इथनं जाऊ नको. विषय काय माहिती का, ह्या स्वेटशर्ट मधनं एवढं बॅकार गरम होतं का नाही, त्यामुळे पहिले तर ते काढून घ्यायला लागलो, कारण उन्हाळ्याची पण चाहूल लागा लागले मला हळूहळू. तुम्हाला माझी बॉडी दाखवू काय भावानो? नको राहू दे, कशाला दाखवायचे नाही, दाखव नको, राहू द्या नकोच आता. आणि अनिकेतला सांगितल्याप्रमाणे अनिकेतनं मापा टाकायला चालू केले ते बरं का, मगच जाणार म्हणला. झाले हो 10 मिनिटांमध्येच मापा टाकून झाली की अनिकेत म्हणला मी पाणी पितो, नीट निघून जातो. छोड के ना जा रे पिया, तरी पण अनिकेत निघून गेला बरं का. अबे कसल्या कठोर काळजाचा आहे, मला एकट्याला सोडून गेला बरं का निघून. हा मी टेन्शन घेत नसतो. पहिलं तर सगळं फॅन बॉक्स आहे का तेवढं सगळं गुंडाळून घेतलं, आणि एकदाचा फॅन बॉक्स सगळं गुंडाळून घेतलं का आपल्याकडे काम राहतं ते म्हणजे पायपिंग करायची. पहिलं तर 2 रूमला जेवढे पाईप लागते का तेवढे पाईप घेऊन आलो, खाली आदळून दिलो, आणि अशा एका रूमची पायपिंग करून झाली का तेवढ्यामध्ये गरमाला चहा घेऊन आलं. तर मी लय प्रयत्न करालो हो चहा सोडायचा, पण मला काय चहा सुटेना झालाय, काय करावं काय कळलं नाही. आणि एकदाचा चहा पेलो का मग तर लय बेकार का माझ्या दारा यायला लागले, डायरेक्ट डोक्यामधून आले का डायरेक्ट नाकाच्या शेंड्यावर जायला लागले. त्यामुळे रुमाला बांधून घेतलो. खरं सांगतो भावानो, मला काय उन्हामध्ये काम करायची सवय नाही बरं का, तरी पण आणि तिकडे गेल्यामुळे करावं लागा लागले मला. 1:30 वाजले त्या सगळ्या रूम 2 रूम किचन आणि हॉल झाले, फक्त मेन्स आणि पोर्च राहिलाय. त्याचा तो पण आणि आले कीच करायचं तोपर्यंत नाही. आणि असं जेवायला बसलं का परतच्याला लक्षात आलं की आपल्या बसलं पाणी प्यायचं संपलं. त्यामुळे काय केलं मग का घरापुढे एक टाकी होती का तिथनंच गागर भरून आणलो. आणि असं जेवताना जर सोबत माणसं असली का जेवण जास्त जातं बरं का. दाबून जेवण केलं बरं का, पण विषय काय माहिती आहे का, आणि यायला अजून नाही म्हणलं तर अर्धा तास जाता 3:30 वाजले. त्या असलं बेकार ऊन पडलंय, आपल्याला उन्हात काम करायची सवय नाही. त्यामुळे आणायला म्हणलं तू बावीवर नाही म्हणलं, तोपर्यंत निवांत एक झोप खातो मी, परत चला कामाला सुरुवात करू. पण काय विषय झाला की झोप पण लागना, त्यामुळे असं ट्रान्झॅक्शन तयार केलो. कसं वाटलं भावानो तुम्ही कमेंट करून सांगा बरं का. आला रे आला अनिकेत स्वामी आला, तेवढ्यामध्ये आणि आल्यामुळे मला एकदम भारी वाटायला लागलं बरं का. आता कामाला उत्साह येणार जरा. बसलं का हा केले स्वामीनं आल्या आल्या घाण केली बरं का. काय केलं माहितीये का, मेन सजीची पाईप होती का पॅसेज मध्ये ड्रॉप करायची सोडून किचन मध्ये ड्रॉप केली ती. अबे कसलं बिन लाजावून हसा लागला, तरी पण हसा लागले बरं का. थोडी सुद्धा लाज वाटेना झाली की आपल्याकडनं चूक झाली म्हणून. आणि हे जे स्वामीनं घाण केले का त्यामुळे जी डबी फोडा लागलो बरं का, त्या डबीमधनं पाईप बंद घेणं झालं सुलोचन लावल्यामुळे परत त्याला फोडून दुसरी डबी लावली आपण. आणि अशा तऱ्हेनं आपलं पूर्ण काम फायनल झाले. आणि उद्याच्या स्लॅबवर पप्पू येणार आहे, त्यामुळे आपण काही इकडे येणार नाही, आपण दुसऱ्या स्लॅबवर जाणार आहे. तुम्हाला जर व्लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.